अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आजचा विषय नामस्मरणामुळे 3 नाडीचा उद्धार होणे म्हणजे इडा, पिंगला आणि सुषमा. या आजचा विषय हा आहे. देह, मनुष्याचा देह ही एक काशी आहे. आत्मा म्हणजे दत्त, आत्मा म्हणजे दत्त. डावीकडे गंगा म्हणजेच इडा, उजवीकडे यमुना म्हणजेच पिंगला आणि मध्य जो मध्य स्वर चालतो, मध्य म्हणजे सरस्वती म्हणजेच सुषमा. याचा त्रिवेणी संगम ब्रह्मरधाता तेथे स्नान करून ध्यान केले असता मुक्ती मिळते. ब्रह्मरधाता तेथे स्नान करून ध्यान केले असता मुक्ती मिळते. काही वेळा माणूस जवळचे सोडून लांब जातो. गाणगापुराला नृसिंह, सरस्वती, दत्तात्रय असूनही लोक श्री शैल पर्वतावर यात्रेसाठी दूर दूर जातात. तीच गोष्ट आपल्याला शरीराची, आपल्या देहात सर्व काही आहे. आपले शरीर आपणास काशी बनवते. आपली आत्मदेवता जागृत झाली की अंतर्यामी सत चित्त सुख प्राप्ती होईल. तीच म्हणजे भगवान दत्तात्रय अशी प्रचिती होईल. आपण श्वास घेतो त्यावेळी डाव्या नाकपुडीतून गंगा व उजवीतून यमुना वाहते. जे स्वराचे जाणकार आहेत त्यांना याचा अनुभव आहे. त्या संगमाच्या स्नानाने जी पुण्य प्राप्ती होईल ती उच्च श्वासाने होते. म्हणजे श्वास घेणे आणि श्वास उतरवणे. एखादी गोष्ट अशी की आपल्यातील सुप्त आज्ञा शक्तीचा आपण योग्य तऱ्हेने वापर करून घेत नाही. उलट इतरत्र भरकटत राहतो. एका गुजराती सुभाषितेत महाराजांनी सांगितलेलं आहे, तरे ब्रह्मध्याता गुहा माया आगे. तरे ब्रह्मधाता गुहा माया आगे. आपल्या हृदयातील गुहेत चित्त एकाग्र करून पाहिले तर तेथेच तरुण जाण्याचा मार्ग सापडेल. आहे ही या सगळ्यांची गुरुकिल्ली एकच व ती म्हणजे ब्रह्माचे ध्यान, ब्रह्माचे चिंतन. स्वतः ब्रह्ममय व्हावे हेच एक ध्येय. आपल्या श्वासाची प्रक्रिया जवळून पहा, तेथे सर्वच आहे. म्हणजेच बेडा पार झाला तरच म्हणून समजा. त्यासाठी क्षणोक्षणी श्री दत्तात्रयाचे नामस्मरण करा. षटचक्राचा भेद करून अमृतत्व मिळवणे, ब्रह्मभावाला प्राप्त होणे
हा कुंडलिनी योगाचा मुख्य हेतू असतो. योगाची कुंडलिनी जागृत झाल्यावर ती जेव्हा वर उठते तेव्हा तिच्या ऊर्ध्वगतीला उत्पन्न होणाऱ्या स्फोटाला नाद म्हणतात. ऊर्ध्वगती उत्पन्न होणाऱ्या स्फोटाला नाद म्हणतात. अनाहत रूपाने नाद हा साऱ्या ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने नाद पिंडातही आहे, पण अज्ञानी लोकांना तो ऐकू येत नाही, कारण त्यांचा सूक्ष्म मार्ग बंद असतो. साधनेची परिपक्वता झाल्यानंतर हा मार्ग मोकळा होतो, तेव्हा हा नाद ऐकू येऊ लागतो. हा नाद शरीरातल्या अनाहत चक्रातून उत्पन्न होतो. नादाची गर्जना होऊन लागली की प्रणवाची व नादचित्राची सुंदर रूपे दिसू लागतात. आदिनाथ शंकर 1.25 कोटी त्रययोग त्या नादानुसंधानाला श्रेष्ठच. पहिला आरंभ, दुसरा घट, तिसरा परिचय आणि चौथा निष्पत्ती या 4 नादभूमी आहे. प्रत्येक भूमीत साधकांच्या एका ग्रंथीचा भेद होतो व एका प्रकारच्या ध्वनीचा उमंग होतो. निष्पत्ती अवस्था म्हणजे सिद्ध अवस्था. नाद व बिंदू यांचा अनिष्ट संबंध आहे, यांचा घनिष्ठ संबंध आहे. अनिष्ट झालेला आहे परंतु घनिष्ठ. नाद बिंदू यांचा घनिष्ठ संबंध आहे. ऊर्ध्व बिंदू सहस्त्रार चक्रात व अधोबिंदू मूलाधार चक्रात असतो. नाद त्या दोन्ही बिंदूंना जोडतो. आज्ञा, विशुद्ध, अनाहत व स्वाधिष्ठान या चक्रातही बिंदू असतात, पण ते गौण आहेत. अनाहत नादाने दिशा भरून जातात व ब्रह्म रथाचे कपाट आपोआप उघडतात. नादानुभावातून ब्रह्मप्राप्ती होते. मानव शरीरशास्त्र म्हणजे ब्रह्मपूर. विश्वाचा मध्यबिंदू म्हणजेच ईश्वर. तसाच देहाचा मध्यबिंदू म्हणजे जीव. देहाचे 2 भेद आहेत. व्यष्टी पिंड व समष्टी म्हणजे ब्रह्मांड. ब्रह्मांडातील सर्व काही अंश रूपाने नरदेहात असते. नरदेहाचे ज्ञान झाल्यावर ब्रह्मांडाचे ज्ञान सुलभ होते. मनुष्य शरीरात 3.5 कोटी नाड्या आहेत. किती आहे? 3.5 कोटी नाड्या आहेत. नाडी म्हणजे शक्तीचा स्त्रोत. एकूण प्रमुख नाड्या 14 आहे. त्यापैकी खालील 3 नाड्या महत्वाच्या आहे. इडा, पिंगला, सुषमा. सुषमा ही सर्वश्रेष्ठ नाडी आहे. ती मेरुदंडाच्या पोकळीत असते. तिथून
निघून मूलाधार चक्रातून ब्रह्मरधात पर्यंत वर जाते. सूक्ष्म नाडी तेजोमयी व ब्रह्मरूपिणी आहे. तिचं वर्ण रक्तवर्ण आहे. तिच्या अंतर्भागात चित्रा नाडी आहे. चित्रा नाडीच्या आत ब्रह्मनाडी आहे. ब्रह्मनाडी सूर्य स्वरूप आहे. कमलतल तूत प्रमाणे या दोन नाड्यामधून प्रमाणे या दोन नाड्यामुळे चित्रा ब्रह्मनाडी सुषमा त्रिगुणात्मक बनलेली आहे. इडा व पिंगला या दोन नाड्या सूक्ष्म नाडीच्या डाव्या व उजव्या अंगाला असतात. इडा शुक्ल वर्ण चंद्ररूपिणी शक्तिरूप व मूर्तिमंत अमृत आहे. हिचे बहिर्गमन डाव्या नाकपुडीतून होते. म्हणजे उजव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडणे. पिंगला ही सूर्य रुक्मिणी रक्तवर्ण अंत प्रवेश उजव्या नाकपुडीतून होतो. पहिला इडा म्हणजे गंगा, पिंगला म्हणजे यमुना, अर्कच पण त्याला म्हणतात, आणि तिसरी म्हणजे सुषमा म्हणजे सरस्वती. या तिन्ही नाड्या आज्ञा चक्रात एकत्रित होतात म्हणून त्याला त्रिवेणी म्हटलेले आहे. सूक्ष्मचे मूलाधारातले द्वार म्हणजे ब्रह्मद्वार. ते कुंडलिनीच्या वेटोळ्याने बंद असते. सूक्ष्म मार्ग 6 केंद्रांनी युक्त असतो. सूक्ष्म मार्ग 6 केंद्रांनी युक्त असतो. म्हणजेच पहा आता 6 केंद्र कोणचे. पहिला आहे मूलाधार, दुसरा स्वाधिष्ठान, तिसरा मणिपूर, आणि चौथा आहे अनाहत, आणि 5वा विशुद्ध व 6वा आज्ञा. मूलाधार कमल सहस्त्रधार चक्र हे शिरोदेशात सर्वांच्या वर अधोमुख असते. सहस्त्रदल युक्त कमल असेही या चक्रास म्हणतात. या कमलाच्या मध्यबिंदूतून निरंतर अमृत स्त्रव होतो. कोणता स्त्रव होतो? अमृत स्त्रव. पण खालची चक्रे कमले सुप्त, त्यामुळे ती ते अमृत साठवू शकत नाही. ते अमृत सतत काल अग्नी कुंडात पडत राहते. त्यामुळे जीवाला देहाच्या ठिकाणी जरा मृत्यू भोगावे लागतात. मणिपूर चक्र ब्रह्मग्रंथी, अनाहत चक्र विष्णू ग्रंथी आणि आज्ञा चक्र रुद्र ग्रंथी. म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. षटचक्राचा भेद केल्यावर ज्ञानचक्षुचे उन्मिलन होते. देहात्मभाव नष्ट होतो. त्यानंतर साधक पूर्ण ज्ञानाकडे वाटचाल करतो. हा एक गूढ अर्थ असलेला सर्वसामान्यांना कळण्यास कठीण पण अत्यंत महत्त्वाचा असा आहे. म्हणून प्रत्येकाला सांगणे आहे की नामस्मरणानेच आपल्या शरीरातली चेतना जागृत होते. म्हणून नामस्मरणावर प्रत्येक संतांनी
प्रत्येक संतांनी भर दिलेला आहे. म्हणून नामस्मरण करा आणि आपल्या शरीरामधलं जी शक्ती आहे ती उत्पन्न करा. हेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. मी रमाकांत शास्त्री उर्फ नंदू शास्त्री पळसोकर. माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे, बेल आयकॉनची घंटी वाजवणे, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि माझा पुढचा विषय घेऊन मी प्रत्येकाला असंच मार्गदर्शन करत राहील. आणि या दर्शनातून तुमच्यापर्यंत पोचायचा मी प्रयत्न करतो आहे. आणि मी तो प्रयत्न दत्त प्रभू करून घेईल हीच मी दत्त प्रभूंना प्रार्थना करतो. आणि तुम्हाला कसं आहे की ज्ञान मिळो हीच माझी एक आंतरिक इच्छा आहे आणि त्या इच्छेनुसार मी हे कार्य करत आहे. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. प्लीज माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.